नमस्कार सर्वांना. आज संडे, अर्णवच्या डॅडीचा सुट्टीचा निवांत दिवस आणि या सुट्टीचा प्रत्येक क्षण खास करण्यासाठी आम्ही अर्णवला घेऊन आलो आहोत नांदूर मध्यमेश्वर पक्षी अभयारण्यात. लहानपणापासूनच अर्णवमध्ये निसर्ग, पक्षी आणि प्राण्यांबद्दल प्रेम निर्माण व्हावं, निसर्गाशी त्याचं नातं घट्ट व्हावं या हेतूने आजचा हा छोटासा प्रवास. इथे आल्यावर पहिल्या क्षणी जाणवतं शांतता, स्वच्छ हवा आणि पक्ष्यांचा किलबिलाट. मन अक्षरशः प्रसन्न होऊन जातं. नांदूर मध्यमेश्वर हे ठिकाण फक्त पर्यटनासाठी नाही तर निसर्गाशी संवाद साधण्यासाठी आहे. दरवर्षी सुमारे 3 महिन्यांसाठी 800 ते 1000 किलोमीटरचा प्रवास करून विदेशातून स्थलांतरित पक्षी येतात. अनेक दुर्मिळ आणि रंगीबेरंगी पक्षी या परिसरात वास्तव्यास असतात. आज इथे खूप पर्यटक भेटले आणि अर्णव तर सगळ्यांचा लाडका झाला होता. तो प्रत्येकाशी आपल्या बोबड्या शब्दांनी प्रेमाने बोलत होता, हसत होता. नवीन आजी आजोबा भेटले, सर्वांसोबत फोटो व्हिडिओ काढले. तो इतका एन्जॉय करत होता की त्याच्या चेहऱ्यावरचं समाधान सगळं काही सांगून जात होतं. निसर्गात रमलेलं मूल, मोकळेपणाने हसणं, पक्ष्यांकडे कुतूहलाने पाहणं, हे दृश्य पाहून आमचं मन भरून आलं. नांदूर मध्यमेश्वर हे ठिकाण खरंच मनाला शांत करणारा अनुभव देतं. पक्षीप्रेमी, निसर्गप्रेमी आणि कुटुंबासोबत वेळ घालवू इच्छिणाऱ्यांसाठी हे ठिकाण परफेक्ट ठिकाण आहे. जर तुम्हालाही थोडा निवांतपणा, थोडी शांतता आणि निसर्गाच्या सानिध्यात सुंदर वेळ घालवायचा असेल तर नांदूर मध्यमेश्वर पक्षी अभयारण्याला नक्की भेट द्या. आजचा दिवस आठवणींनी भरलेला, हसण्याने उजळलेला आणि निसर्गाशी जोडणारा ठरला. धन्यवाद. निसर्गावर प्रेम करा आणि निसर्ग जपा.